में माने न अपने संचेत, धन्य में माने न अपने संचेत, राहिली सुग्री तुझे नामी, धन्य झालो आता याचे संदेह नाही, प्रिया वाईटात ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन पंगती, संताचे संगती सर्वकाळ, धन्य झालो आता नाही, प्रिया वाईटात कामरे पोट सेविता नधाय, कामरे पोट धारेची नधाय, कामरेची खाय, आवडीने प्रिया बाई धन्य में माने अपने संजीत, धन्य में माने अपने संजीत, राहिली हे नामी, धन्य झालो आता याचे संदेह नाही, प्रिया बाई काळाची त्यांचा हा माघ मध्य असणारी वारी आणि त्या वारीत आजची असणारी एकादशी आणि या एकादशीच्या या पर्वकाळावर ही आजची आपण सेवा आणि त्या सेवेसाठी निवडलेला आपण वैराग्याचे महामेरू यांचा हा चार चरणाचा इष्ट अभंग, या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्या या संचिताला मान्यता देतात. त्या संदर्भामध्ये जी काय माझ्या जीवनामध्ये जी काय क्रिया घडली त्याचं दिग्दर्शन या अभंगामध्ये करायला मला सांगतात. आपल्याला या अभंगाचं 9 वाजेपर्यंत करायचं अर्धा तास. आपली सुरुवात करायला 8 वाजता आणि पुढं 5 असल्यामुळं जास्ती सेवा मिळाली. उपस्थित असलेले सर्व संस्थेतील गुरुवर्य मंडळी, गाडी बाबा सर्व विद्यार्थी वृंद, प्रधानाचे पुन्हा वानवडे महाराज, आपले मयूर महाराज, अहमद महाराज, हे सर्व महाराज मंडळ, या सर्व महाराज मंडळाची उपस्थित आपली सेवा आहे. तुम्हाला बोलायला वेळ नाही, 2 सप्ताह आपण या अभंगाचं चिंतन करण्याचा लवकरात प्रयत्न सर्व साम्र लीलापदाभं
जगदेत पाणी म्हणून तुलसी माला कंदम कंदे उदय भुवना काय माझे माने मानेल संतान रंगा विरंगी सिंहासन देव सदा भगवान समिति ज्ञानेश्वरा करुणा करा दया आपल्या संचिताला कारण आपला हा जो सर्व खेळ आहे दुसरा शब्द ही यंत्रणा आहे हे सर्व संचितावर चालतं. खेळ दोन प्रकारचा आहे. एक संसारातला खेळ आहे परमार्थ. संसारातल्या खेळाला पण संचितच लागतो. परमार्थातल्या खेळाला पण संचिताशिवाय कोणतीही गोष्ट होऊ शकत. तसं मनुष्याच्या जीवनामध्ये परमार्थ हा पण संचितामुळेच होतो आणि संसार पण संचितामुळे. ज्याच्या संचितामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यात आजाबात आपलं संचित कधी तयार होतं? आपण जन्मल्यानंतर 5 दिवसांनी ज्ञानोबराची ललाटी जी गेली कुशीने काही केले काळे गोरे कोण दिसले ज्ञानोबराचे किंवा संगीतची नवी संगीत आपला जन्म झाल्यानंतर बरं 5वा दिवस जो आहे जन्म झालेला 5वा दिवस त्या दिवशी सगळी या ठिकाणी येते. रात्री संध्याकाळी 6 वाजता येते आणि सकाळी 6 वाजता येते. या 12 तासामध्ये आपलं संचित केलं काय लिहिलेलं असतं? आपलं संचित म्हणजे आपल्याला याकडे लिहिलेलं असतं. जीवनात हा बाबा काय करणार, हा बाबा काय करणार आहे याचं पूर्णपणे चित्र या कपाळावर लिहिलेलं असतं. त्याला माहिती संचिता आता तुम्हाला सांगावं लागेल. संचित जर नाही सांगितलं तर कोणाचा बसावा. या शब्दाचा अर्थ असा आहे की आपण जन्मल्यानंतर सगळी 5व्या दिवशी येते आणि कपाळावर जी लिहून जाते जी ती कपाळावर लिहिलेली जी काय अक्षर असते त्याला म्हणायचं. आता ज्ञानोबराचा सुद्धा परवानगी दिला का नाही? ललाटी जी लिहिली ते ललाटी म्हणजे कपाळावर
जे काय लिहिलेलं आहे चौरे आबाच्या कपाळावर लिहिलेलं होतं हे भारूड करणार आहे. म्हणून जिंदगीमध्ये काय केलं, एखाद्याच्या संचितामध्ये कीर्तनाची सेवा लिहिली असते, उत्कृष्ट कीर्तन. उदाहरणार्थ लिहिलेलं असतं उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून. या ठिकाणी ज्यांच्या जीवनामध्ये लिहिलेलं आहे किंवा ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान भरपूर आहे, भरपूर लिहिलेलं आहे, त्या माणसाच्या जीवनामध्ये ते ज्ञानच सांगतात. ज्यांच्या जीवनामध्ये कला लिहिलेली आहे तो मनुष्य कलाकार नाही. कलाकारामध्ये नंबर 1 मृदंग आहे. मृदंग ही कला आहे. ज्यांच्या जीवनामध्ये कपाळावर कला लिहिलेली आहे तोच कलाकार होता. ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञान लिहिलेलं आहे तो विद्वान. आणि ज्यांच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती लिहिली तो भक्त. ज्यांच्या जीवनामध्ये पुन्हा ज्ञान लिहिलेलं आहे ज्ञानवान विद्वान. ज्यांच्या जीवनामध्ये कला लिहिली तो कलाकार. ज्यांच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती लिहिली आहे काय होते, आता भक्ताची ताकद वेगळी आहे, कलाकाराची ताकद वेगळी आहे आणि विद्वानाची ताकद. विद्वान असेल तो भक्ताची बरोबरी करू शकणार. कलाकार जरी असला तरी भक्ताची बरोबरी करणार. भक्ताची ताकद एक आगळी वेगळी आहे. कशी आगळी वेगळी आहे? भक्ताची ताकदच काम करत. गुरुबा काकाची गाडगी घडणं भक्ताची ताकद आहे. झोपू भरायचे डोळे ओढणं लक्षात. सर्व संतांची भगवान परमात्म्याने कामून दिली. कशी ताकद आहे? भक्ताची ताकद आहे. ज्ञानाने देव कळेल. ज्ञानाने काय होईल? देव कळेल. पण भक्तामुळे देव सापडेल. देव सापडणं वेगळं आणि देव कळणं. विद्वान लोकाला देव कळेल पण विद्वान लोकाला देव सापडेल शक्यता कमी आहे. पण भक्ताचं जीवन असं आहे की भक्ताच्या जीवनामध्ये देवही कळतो आणि भक्ताच्या जीवनामध्ये देवही उदाहरण तुम्हाला देऊ. सावतोबारायच्या घरी देव नामदेव महाराज आणि भगवान परमात्मा अगोदर आला. सावता महाराजाला सांगितलं मला लपवा मला लपवा. माझ्या मनात 2 केवळ आहे ते 2 ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज हे 2 आधी संपत म्हणजे देव पुढं पळतोय ते महत्व. सावता महाराजच्या घरी गेले, मायात गेले, सांगितलं मला लपवा. सावता महाराज ऐकताच मला होता लपाय खेळीच्या बागेत लपाय आहे. पण त्यांनी सांगितलं ते काही साधे नाही. मला तिथं सापडलेली शिवाय आला. शेवट जवळ 1 वेळा पडला होता. सावता महाराज त्यानं पोट पडलं लापामध्ये. देव का या ठिकाणी ऊसात लपला नाही? देव का केळीच्या बागात लपला नाही? का देव इतर शेतामध्ये काय इतर काय टाकलं काय तिथे का लपला? तर त्याचं कारण आहे ती त्याची जागा.
साठविला हरे हृदय मध्ये. कारण भगवान परमात्म्याची राहण्याची जागा काय आहे? ऊस नाही अगर एखादी बिल्डिंग ना जागी काय राहिली कुठं गेला कुठं बसलं कुठं काय करा भगवान परमात्मा कुठं कळलं का? भगवान परमात्म्याची वसवत्ती म्हणजे राहणे. जागा कुठं जर असेल तर हृदयामध्ये. नंतर ज्या टावला पोट खाल्लं त्या टावला देव बरोबर तिथं कोण काय घेतलं शिवून घेतो. शिवून घेतलेल्या गणपतीमध्ये द्वारा बाहेर राहायला. नंतर हे चोर आले धावून. चोर कळलं का? ज्ञानेश्वर महाराजांना नाम ठेवला. पण चोर आल्यानंतर चावता महाराज विचारायला लागले, अहो इकडे एखादा माणूस फिरू चालता का? त्याला काय माहिती जेवण काय माणूस तिकडे कोण आलता का म्हणले. तसा होता मला त्या कामाला काय झालं थोडं जबरच म्हणलं कुठं नाही म्हणले माणूस कोण आला कसं माणूस कोण काय माणूस न देव स्वतः होते आला का पुन्हा काय आम्हाला माहित नव्हतं. आम्हाला काय माहिती खरं बोला ना महाराज तुम्ही महाराज आहेत ना. देव आता पुढे पडत होता नाही म्हणणार पण कुठं देव इथं बसलाय गप झालाय नाही म्हणले. कारण देवानं सांगितलं होतं नाही म्हणून सांगाय. पुन्हा या ठिकाणी काय झालं तर त्यांना पोट शिवलेले एक धागा बाहेर पडलेला दिसला. कोणाला दिसला? ज्ञानून पडायला दिसला. काय सांगितलं होतं? ज्ञानाने देव कळतो आणि नामाने देव प्रकट होतो. नामाने भक्तही होतो ज्ञानाने ज्ञाने होतो. ज्ञानाने देव करतो आणि नामाने नामदेव होतो. नामाने काय होतो? नामदेव होतो. नामदेव महाराज म्हणजे काय? नामस्मरण भजन पूजन नामाटविता प्रकट. मग सांगता येत आहे की विद्वानाला देव प्राप्त होईल हे सांगता येत, ज्ञानाला देव प्राप्त होईल हे सांगता येत, पण भक्ताला मात्र देव तुम्हाला सांगा मला तर येत आहे. म्हणून संचिताबद्दल होत ज्ञानोबराच्या जीवनामध्ये संचित होत ज्ञान. तुकोबराच्या जीवनामध्ये वैराग्य. गोरोबाकाच्या जीवनामध्ये वैराग्य. नाथ महाराजाच्या जीवनामध्ये शांती. जनाबाईच्या जीवनामध्ये सेवेच लक्षात आलं. संचित पाहिजे महाराज. सेवा करायला असतो संचित पाहिजे. आता या आपल्या पांडुरंगाची सेवा करतात काय संचित आहे. तर पहिला नंबर हा बघाय प्रयत्न करा तुमचं संचितातच नाही. आणि त्यांच्या मागे नंबर कोण आहे पोरा. त्या पोराने पहिला नंबर समर्थ जीव त्याला करतो ती करतो सर्व करतो. सोपं नाही.
संचितात असलं तरच त्या गोष्टी होतात. तुम्ही कितीही प्रयत्न करा, बघा तुम्हाला एक तरी काम भोवता करणार कशामुळे आपल्याला घडत नाही, त्यांना कशामुळे घडतं ते एकच कारण संचित आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून प्रत्येक संताचं जीवन हे संचितानं बनलेलं आहे. ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये जशा प्रकारचं संचित होतं तसं संतांनी कार्य केलेलं. म्हणून या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्या संचिताला बघितलं. कशामुळे धन्यता देतात? धन्य मी मानेन आपले संचित. पहिलं संचित आहे राहिले से प्रीत तुझे नामी. तुझे नामी प्रीत राहिले से नामी. नाम नामी. नाम कोणाचं आहे? देवाचं आहे. नामी कोण आहे? देवाचं नाम. नाम नामी. आता बघा विचार करा, ज्याच्या आश्रयावर जे आहे काय म्हणायचं? होय अधिष्ठान आणि आद्यस्त. अधिष्ठान आद्यस्त. अधिष्ठान काय आहे? देव आहे आणि त्याचं नाव काय आहे? आदित्य. इथं तुकाराम महाराज राहिलेशी प्रीत तुझी नामी प्रीत. प्रीत नाम प्रेम. आता खरं सांगा तुमचं प्रेम कुठे? तुझे नामी प्रेम ना. आपलं प्रेम जरी त्या करायला तुझे करा. कोणाचं मुलावर प्रेम आहे, कोणाचं पत्नीवर प्रेम आहे, कोणाचं धनावर प्रेम आहे, भगवंताच्या नामावर प्रेम आहे. म्हणून माझं संचित धन्य, कारण माझं सर्व प्रेम काय आहे? नामावर. नामावर म्हणजे देवावर प्रेम आहे. दुसरे गाव आहे वैष्णव तो दया देवावरी माया. अवघी म्हणजे सर्व माया देवावर आहे. कळलं का? आणि आपण जर या ठिकाणी देवावर माया केली, देव आपली माया केली, पण तुम्हाला सांगायचं नाही. माझा मुद्दा इथे तुझी नामी. भगवान परमात्म्याबद्दल प्रेम निर्माण, भगवान परमात्म्याबद्दल या ठिकाणी आपली श्रद्धा लावणे, त्याची सेवा करणे आणि त्याच्याबद्दल प्रेम त्याला म्हणतात. करा माझी तुम्ही धन्य मी मानीन आपले संचित राहिले से प्रीत तुझे नामी. मग देवाची सेवा असेल. आता देवाची सेवा नवविधा प्रकारची संतांनी सांगितलेली आहे. नवविधा काय? नामस्मरण एक सेवा आहे. श्रवणं कीर्तनं स्मरणं पाठनं अर्चनं मंत्रं ग्राह्य सख्यं आत्मनिवेदनं. तिथं कीर्तन म्हणजे नामस्मरण. ते कीर्तन हे नाम कीर्तन चाललंय.
पण याला काय म्हणायचं कीर्तन. चला जाहेरेसे प्रेत तुझे नामी नाम 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 इथं नामी नाम योग आला पाहिजे. नाम योग आहे ना नाम तुझ्या नामाचा महिमा तुझ्याकडे देव श्यामा तुका म्हणे आम्हा जन्म गोट नामी नाम द्यावरच नामी नाम तुझ्यावरच माझे प्रेम राहिलं. तुम्हाला काय आहे धन्य आहे माझं संचित धन्य आहे. आज ते काय काय संचित कुणाचा संचित कुणाला कोणतं भडकटीत नाही पण मी मात्र धन्य आहे. माझ्या संचितानं मला इकडे तिकडे भरपूर दिलं. सगळं तुझ्या सेवेमध्ये कळे दिवस कळे अंगी खेळ गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे. संचित साधू संतांनी रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं भजन का केलं कसं केलं कसं तरी त्यांना कसं घडलं त्याचं कारण संचित. आपल्याला का घडत नाही आपल्याला जेवल्याला आपल्याला वाटतं झोपावं. आपल्याला वारी का घडत नाही आपल्याला तुम्हाला सांगतो एखादंच का शास्त्रज्ञाने आम्हाला घडत नाही का घडत नाही कशामुळे घडत नाही संचित जातो. संतांच्या सहवासामध्ये राहायला सुद्धा संचित लागतं. देवाच्या जवळ राहायला सुद्धा संचित लागतं. आणि आबा काय संचित चुकलं का ना थोडं पाप आलं किती यापासून मन सुधरू. आता मध्ये आला 2-3 मध्ये पाप आलं म्हणायचं आपला यावर सातत्यानं राहणं आपलं काय म्हणायचं पुण्य पुण्य आपलं काम करतात. यापासून दूर गेले की पापाला कळलं. हा हे सर्व अवलंबून कशावर आहे सर्व संचितावर. जीवनामध्ये बरं व्यवहारात पण संचितावर अवलंबून त्याला तो उपर आणि प्रारब्ध शब्द टाकतो. प्रारब्धाची जोडी घन प्रारब्धाची वाढी मान शुष्क शिवाया भजे म्हणा पंढरी राया. प्रारब्धाची बायू सुख प्रारब्धाची बायू सुख शुष्क शिवाया भजे म्हणा पंढरी राया. प्रारब्धाची भरे पोट तुका माझा कितीतरी दिवस त्यांना आनंद मिळतो कितीतरी दिवस त्यांना आनंद मिळतो तरी पण तू बरा मानण्यास पण माझ्या प्रारंभाचा समजा त्याला मी तरी काय यावं कधी तक्रार केली नाही. आणि प्रारंभाच्या बाबतीत यावं तक्रार तुम्ही करायची कारण प्रारंभातून देवाचा काही संबंध नाही. राहिलेसे प्रीत नामी नामी म्हणजे यावर प्रेम राहिलं प्रीती राहिली हे माझं काय ऐकलं ज्या हे घडतंय कार्य कारणावून कार्यावून कारण लावायचं. ज्या अर्थी माझी प्रीती म्हणजे प्रेम भगवंतावर आहे त्या माझं प्रेम जर दुसरीकडे कुठं जर असतं तर माझ्या संचिताला मी धन्यता दिली. मुलं धन्य माने आपले संचित राहिलेसे प्रीत तुझे नामी तुझे नामी प्रीत राहिलेसे धन्याची माने आपली. चला आता बोल धन्य झालो आता याची संधी नाही. आता दुसरं संचित धन्य काय म्हणतात तर या जगावर सर्वांची या जगावर सर्वांची म्हणण्यापेक्षा काळा जगा काळा काळा
तुकाराम तुकाराम अहो जगाला काळ खात असेल, प्रत्येकाचं धर्म पोळीत असेल का, पण आमच्या जवळ काळाचं काही करत नाही. म्हणून आम्ही काळावर सत्ता गाजवली. कशावर सत्ता गाजवली? काळावर. काळ आपण करू शकेल. आम्ही काळावर सत्ता गाजवली. आम्ही काळाला जिंकलो. काळाला जिंकलो तर सोपं नाही मला, पण आम्ही काळाला जिंकलो. म्हणून संदेह ना संशय घेण्याची गरज नाही. आम्ही काळाला जिंकलोय. काळ गुलाम सलाम करी करे म्हणून काळाला जिंकावं. काळाला सोपे काय, माझं संचित धन्य आहे. काळाला जिंकलं म्हणून माझ्या संचितानं माझं काम केलं, मग धन्य झालो. आता अशी संधी न बढिया बाई काळाला. काळाला जिंकणं याला म्हणायचं म्हणा. पण देवाच्या पायावर देवावर प्रेम राहणं, देवाच्या सेवेपासून दूर न होणं, कदापि दूर न होणं. स्वप्नामध्ये सुद्धा भगवान परमात्म्याच्या पायापासून दूर न होणं त्याला म्हणायचं. संचितावर खेळ सगळं हा बघा. माझं संचित धन्य म्हणून देवावर प्रेम बनलं. माझं संचित धन्य म्हणून काळाला जिंकलं. धन्य झालो आता अशी संधी नाही. संदेह ना तर काही शंका घेणे नाही. तर काय काय उगाच शंका घेत असतील. आपण ही शंका घेत असते. संदेह शब्द अशंक पोरायचे शंका घेत म्हणजे माझा मुद्दा असा आहे की धन्य झालो आता याची संधी नाही. पण या बघा काळात मी काळाच्या स्वाधीन होऊ शकत नाही. काळ आमच्या स्वाधीन आहे म्हणजे काळाला काय आहे धन्य मी धन्य झालो आता याची बढिया हे काळात अनेक धन्य संचिताची धन्यता कसं पण बरोबर धन्यता आहे. माझं संचित धन्य, माझं संचित धन्य असल्यामुळे आमरासाची पंगत वेगळी, वेगळी आणि एकादशी असल्यामुळे साबुदाण्याची पंगत आणि पगार आमटीची पंगत. कारण ही पंगत खाण्यामध्ये काही काळापूर्वी तुम्ही सकाळी फराळ केली काय तास 2 तास तुम्हाला भूक लागली कोणा लागली आता काय काय का नाही काय काय म्हणजे ही कायमची तृप्ती नाही. याला शास्त्रीय भाषेमध्ये दैवृत्त निवृत्ती आणि निवृत्ती कशाला म्हणायचं? तात्पुरती तात्पुरतं दुःख जाणं थोडक्यात त्याला दैवृत्त निवृत्ती म्हणायचं. आणि कायमचं दुःख जाणं त्याला अतिवृत्ती. तसं रसच आहे, ब्रह्म रसच आहे आणि अमृत रसच आहे, सुधा रसच आहे, अमृत रसच आहे. पण आम्ररस खाल्ल्यानंतर कायमची तृप्ती झाली का? त्याचं जे दुःख आहे त्याचं म्हणजे भुकीचं दुःख आहे. आमरस खाल्ल्यानंतर तेवढं बरोबर. पण काही कालांतराने कोणा भूक लागते का नाही? आता आपण आमरस खाला सुधारस खाऊ, सुधारस खाला की पुन्हा आणि काय खाणारच. या शब्दाचा अर्थ असा आहे ही जी निवृत्ती आहे त्याला दैवृत्ती
ब्रह्मरस कशाला म्हणायचं त्याला आता हे आपलं हे चाललंय काय त्याला ब्रह्मरस आहे काय आहे ब्रह्मरस आहे आणि घरी गेलं का नाही घरी रस आहे ना तो ब्रह्मरस नाही तो सुधारस आहे जो सेवन केलं जातं त्याला सुधारस म्हणायचं त्याला आमरस म्हणायचं पण ह्या कीर्तनाच्या माध्यमातून जे घडलं जातं त्याला ब्रह्मरस म्हणायचं नीट आहे पण मगाच मी सांगितलं तात्पुरती निवृत्ती तात्पुरतं दुःख जाणं त्याला निवृत्ती म्हणायचं आणि कायमचं दुःख जाणं त्याला काय म्हणायचं आत्यंतिक निवृत्ती म्हणायचं तसं ब्रह्मरसाने आत्यंतिक निवृत्ती होते आणि आम्ररसाने सुधारसाने म्हणजे तात्पुरतं दुःख का पण पुन्हा दुःख होत आपण जे संसारामध्ये आहार सेवन करू त्याच्यानंतर सुदेचं कायमचं दुःख जातं का तहाण्याचं कायमचं दुःख जातं का पाणी पिळवतो आपण तहान लागल्यानंतर पण पुन्हा तहान लागते का नाही पुन्हा पाणी पिळतो भूक लागली की आपण अन्न खातो पुन्हा आणि जेवण करतो कायमचं दुःख जातं का नाही पण ब्रह्मरस हा जो आहे हा जो ब्रह्मरस एकदा का सेवन केला रे केला पुन्हा तुम्हाला दुसऱ्या इतर आता हे तरी दुःख कोण करायचं माझा सुद्धा दुःख झालं पण इथं कोणतं दुःख आहे तुम्हाला कळत नाही तर कोणतं दुःख आहे इथं हे दुःख पुन्हा जन्मायचं आणि पुन्हा मारायचं हे दुःख शंकराचार्य सांगितलं अरे किती वेळा जन्माला यायचंय घुबराच्या एकदा येते मांजराच्या एकदा येते कुत्र्याच्या एकदा येते भुसीच्या एकदा येते डुकराच्या एकदा येते ढासाच्या एकदा येते ढ्याकराच्या एकदा येते आपण सार फिरणार बाबा भूत जन्म आणि जन्माला असेल भूत जन्म म्हणजे सार 84 लक्ष बरोबर बाबा केले विशेष सुगुणा सेवंत असेल आहे 84 लक्ष आणि दुःख मध्ये 84 लक्ष आणि फिरल्याशिवाय मनुष्य गेलं या शब्दाचा अर्थ असा आहे मला सांगायचं काय की आपल्या माग जे दुःख आहे ते जन्म मरणाचं जन्म मरणाचं दुःख कितीही सुधारस खाल्ला आणि कितीही आम्ररस खाल्ला आणि किती भजन पापड खाल्ली तरी जन्म मरणाचं दुःख जाऊ शकतो पण असा एक रस आहे तो म्हणजे ब्रह्मरस ब्रह्मरस एकदा सेवन केला रे केला आता पिढा भारे पथ्य नाम ज्याने ब्रह्मरसाचा काढा घेतला म्हणजे ब्रह्मरस सेवन केलाय तुकामध्ये झाले बाधा आणि कथा मुताची काय आपण घोरोगाय शिजाय आणि काय शिवलं की घोरोगा नाम जन्म कशामुळे संपत ब्रह्मरस माझ्या जीवनामध्ये माझ्या संतानाने मला साथ केली मला ब्रह्मरसाची
तिसरा विषय हा. पहिलं माझं संचित राहिले धन्य मी मानेन आपले संचित. दुसरं धन्य झालो आता याची संधी नाही. न पडे का पाहि काळात मी काळाच्या नाही काळच मी माझ्या स्वाधीन करून घेतला. काळाच्या डोक्यावर मी काय दिला पाय दिला म्हणून धन्य मी मानेन आपले संचित. तिसरं संचित काय आहे? प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुधारा सहज मिळेल, अमृत सहज मिळेल. अन्यान्य काय चहा एक बसवत आहे हा सहज मिळेल, पण ब्रह्मरस सहज मिळणार. पण माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये ब्रह्मरस मिळाला. माझ्या जीवनामध्ये काळ जिंकता आला. माझ्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याच्या पायाजवळ प्रेम राहिलं. चला पुढे. आता संतांची संगती सर्व काळ. सर्व काळ संतांची संगती. काय माझं धन्य संचित धन्य महाराज. आता 3 प्रकारची फलश्रुती फलप्राप्ती ह्या संचितान प्राप्त म्हणून. आता चौथी फलश्रुती काय? संतांची संगती सर्व काळ. या संतांच्या संगतीमध्ये सर्व काळ आम्हाला या ब्रह्मरसाचं काय मिळालं? ब्रह्मरस आम्हाला प्राप्त. कळलं का? संतांचा जर विचार करायचा जरा, संत काय वाटावर पडलेत काय? संत सहजासहजी प्राप्त होऊ शकत नाही. अवघड आहे संत जेठी परे जगजेठी. जगजेठी नाम परमात्म्याने जर करुणा केली तर संतांची भेट. किंवा पूर्वजन्मी सुकृती कठोर केली मदाची फळ अशी आली. परमानंद वाजी म्हणजे भेटी झाली. लय सुकृत केलं पाहिजे. मग दुसरी संतांची भेटी शिदुरी आहे. नित आहे का? संतांच्या भेटीची शिदुरी नित आहे का? पहिली शिदुरी आहे भगवान परमात्म्याने जर कृपा केली तर संत भेट आहे. दुसरी संतांची भेटीची शिदुरी काय आहे? पूर्वजन्मी सुकृत केलं म्हणून आम्हाला संतांची भेट झाली. कळलं? आता कोणा घालवेल बाणा बाई चढवेल गगन भूत भविष्य किंवा चंद्रामृत हस्ता जाता रवी धरवी माया हेळा त्या साधूची भेटी. माझा मुद्दा येत आहे माझ्या संचिताने चौथी फलश्रुती मला कोणती फलश्रुती दिली? संतांची संगती सर्व काळ संत संगती. पण माणसाला घरात जेवढं आवडीनं राहू वाटतं तेवढं संताजवळ राहू वाटतं का? नव्हे. ज्या घराने साऱ्याची वाट लावली वाट देतो तुम्हाला. आता मिळाला आता कुठं मिळालाय? तुझ्याच घरात. पदा कुठं मिळालाय? तुझ्याच घरात. आता मिळाला बाप आला देखत देखत नातो पोरी तैसा. ज्या घरानं आपल्या सर्वांची राख लांबूची त्या घरात आपण जास्ती दिवस राहतो का माऊलीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर जास्ती दिवस राहतो? माऊलीच्या मंदिरात गेल्यावर सुद्धा आपलं फोन थांबवत कसं चाललंय कसं मंदिरात गेलं तू माऊलीला पुढं बघ. अर्थ असा आहे ज्या घराने आपली सर्व राख रांगोळी आहे का पण तिथं आपण जास्ती दिवस राहतो. पण ज्या संत महात्म्याने आपल्याला कल्याण केलं त्या संताजवळ संतासी देखोनी करी तो टवाळ्या भावी ऋतू डोळ्यात
चिंतन आहे. संत देखणे काय माणसाचं डोसकं उठते काय त्याने केलं काय केले जळ तरी दिवळ त्याच्या असं हा प्रश्न संताली खरा पुढचे दरवाजे बंद करा काय अवघड आहे महाराज काय नामदेव महाराजांनी नव्हतं का तिथं कीर्तन चालून आवड्या नागनाथ काय करतो नामदेव महाराजांना त्यांचं महादेवाचं मंदिराचं कीर्तन चालू होतं त्या बामणाला काय देखवलं हे बामणली तिकडे आज पाच इथं कीर्तन करायचं बरं म्हणजे काय हरीची याद असा हरिदास दिशा भावे जायचा तैसा हरी आम्हाला काय देवाच्या समोरच हरी असं काय नाही माझं हरी आहे नामदेव महाराज मागणी केलं कीर्तन सुरू निर्वेले देऊळ जगामध्ये पुन्हा ब्राह्मणाने मंत्रघोष म्हणायला लागले महादेवाची पूजा घेता शास्त्राप्रमाणे करायला लागले का काय तिथं असेल शास्त्र पण भगवान शंकराला ते आवडलं पण नामदेव महाराजचं कीर्तन भगवान परमात्म्याला शिवप्रभू मंदिर होतं शिवप्रभू बोलता काय शक्ती माझा मुद्दा येत आहे संताची ते कोणी करतो टावळ्या नाम टिंगल संताला बघितली की माणसं काय करतात एखादा पंढरपूर वारकरी आला का नाही मग गावातील माणसं असते तू काय करणार हा आला काय पंढरपूर हो काय म्हणला येतो तुला भूटान हार मानला दुसरं काय म्हण या शब्दाचा अर्थ असा आहे संत जर पंढरपूर आल्यानंतर ही टावळ्या करतो काहीतरी वेळ माझा मुद्दा काय पण आमचं माझं संचित धन्य आहे कशामुळे धन्य आहे सर्व धन्य आमचं संचित जर वाईट असतं तर आम्हाला भगवान परमात्मा संताची पहिली भेट झाली आणि जरी भेट झाली असते तरी ताबडतोब तिथून पळून गेलो असतं तिथं वाटलं पण माझं संचित धन्य आहे या संताच्या संगतीमध्ये मला राहायला मिळालं सर्व काळ शब्द आहे किती काळ आहेत 3 काळ आहेत कोणते काळ आहेत वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ 3 काळ आहेत वर्तमान काळ म्हणजे कशाला म्हणायचं रे चालू काळ त्याला काय म्हणायचं वर्तमान काळ तुमच्या मराठी व्याकरणामध्ये विषय चालू काळ त्याला वर्तमान काळ होऊन गेला त्याला भूतकाळ आणि पुढे होणारा का त्याला भविष्य या शब्दाचा अर्थ असा आहे तिन्ही काळामध्ये आम्ही भगवान परमात्मा संताच्या संगतीत सर्व काळ म्हणजे सर्व वेळ म्हणा अगं सर्व काळ म्हणा मग आमचा सर्व व्यवहार संताच्या संगतीमध्ये जातो पण कशा काय काढणार नुसतं चपात्या भाकरी खाणे चपात्या भाकरीचा विषय नाही ब्रह्मरस करू भोजन पंकज भोजन आता आपण भोजन करतो वांग्याची भाजी खाराची फोड वाकूर ठेचा चपाती झाला ते आपलं काय आहे भोजन आहे पण संताचं भोजन काय आहे संताचे भोजन प्रेमामृत काय संताचं भोजन म्हणजे कोणतं शांतीही भोजन आहे वैराग्य भोजन आहे ज्ञान भोजन आहे नामस्मरण भोजन आहे भजन भोजन आहे भगवान परमात्म्याचं दर्शन भोजन आहे भगवान परमात्म्याचं ध्यान भोजन आहे हे संताचं भोजन आहे अरे तुमचं आमचं कोणतं भोजन आहे सांगायची गरज नाही दररोज तुम्ही घेतात काय सांगायची गरज नाही माझं संचित धन्य परंपरा करून भोजन पंगती संताची संगती सर्वदा 4 प्रकारची परिस्थिती माझ्या जीवनामध्ये आलेले आहे नुसतं कीर्तन तुम्ही ऐकलं तर तुमचे कीर्तन बरोबर कीर्तन आपण
प्रकारची फलश्रुती आतापर्यंत याच्यात आलेली आहे. याच्यामुळे नेहमी मानिना. आता पुन्हा तुका म्हणे पोट झालीची ना खादलीची खायावडी. आता झाल्याची न धाय ही पाचवी फलश्रुती आहे. चला खादलीची खाय या शब्दाचा अर्थ काय? चला खादलीची खाय या गावाचे सांगतो. आता आज ही भजन केलं खादलीची खाय. उद्या करणार का नाही? आज केलेलं भजन उद्या नाही बस ना. आज केलेलं भजन उद्या मी करू वाटतं का नाही? सर्व वारकरी संपला आज रूप पाहता तरी पूजेच्या रूप पाहता अहो बरेपर्यंत रूप पाहतात होती ना आपण म्हणणार. ज्ञानोपारायचा हरिपाठ म्हणणार. पंढरपूरची महिनावारी करणार. आळंदीची महिनावारी करणार. नामस्मरण सतत करणार. कळलं का? याला काय म्हणायचं? तुका म्हणे भूक झाल्याची पुन्हा पुन्हा खा वाटतं का नाही? आता पुढचं नंतर सांगतो. तुका म्हणे पोट झालीची ना धाय. चला किती जरी भजन केलं तरी आपलं पोट भरतं का? अतृप्त अतृप्त तृप्त होतच नाही. तृप्त केले काय जीवने जीवनात कैसे झाले जातात. मन झाले परिण झाले पुढती पुढती राजा विठ्ठलच. अरे पुन्हा पुन्हा विठ्ठलच पाहे. ही पाचवी फलश्रुती आहे. किती जरी असलं तरी पुन्हा 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 प्रमाण देऊ का तुम्हाला? खादले खरं सांगा तुम्ही सकाळी दर्शनाला ज्ञानोबाला जाता संध्याकाळी जाता. ज्ञानोबाचं दर्शन कसा येतो? नाही सकाळी असं म्हणतो का माणूस? आज प्रदक्षिणा केली उद्या त्याला आयच्या काय राहते सांगत नाही मी. जाती म्हणून सांगतो मी त्याला. आज इंद्रायणीला आवड केली दुसऱ्या दिवशी बरोबर वाटते का नाही? आता ह्याच्यात कोण कोण अधिकारी आहे? जे अधिकारी नाही त्याला पाणी इंद्रायणीचं घाण वाटतं. जे अधिकारी आहे ते इंद्रायणीचं पाणी तीर्थ म्हणून सेवन करत स्नान करून परत येतं. इंद्रायणीची आंघोळ पुन्हा पुन्हा करावं. चंद्रभागेची आंघोळ पुन्हा पुन्हा करावं. भगवंताचं दर्शन पुन्हा पुन्हा घ्यावं असतं. माऊलीचं दर्शन पुन्हा पुन्हा घ्यावं असतं. कीर्तन श्रवण पुन्हा पुन्हा करावं. नाही आता कीर्तन नका नका आता बघू 50 वर्षानंतर पुन्हा कीर्तन आहे असं आहे का? आज जरी कीर्तन असलं तर उद्याच्याला जरी असलं तरी चला कीर्तन चला. आपल्याला तिथं कधी त्याचा कंटाळा येत. तुकाराम महाराज तुका म्हणे पोट धालीची न धाय. धालीची न धाय. धालीची जरी सेवन केलं तरी धाय म्हणजे ते तृप्त होत नाही, पोट भरत नाही. खाल्लेलं तरी खाऊच वाटतं. तसं तुम्ही वकलेलं तरी खाऊच वाटतं. तुम्हीच वाकायचं तुम्ही खायचं. 500 रुपये माझ्या बघतील. चिळस येते ते पुन्हा खाऊ वाटत. किती संसारात ते विषय आता परमात्माचे विषय संसारात ते विषय आज आपल्याला आवडतात पण उद्या आवडते रे सांगता येईल. नीट
ज्याला पत्नी नाही त्याला पत्नी करावं वाटतं. गुण त्याला आहे मला नाही, गुण त्याला पत्नी आहे मला नाही. या शब्दाचा अर्थ काय? पत्नीबद्दल काय आहे? आवड आहे. बरं करून बघा. करून बघितल्यानंतर पण हनुमान महाराज पुरं वाटतं. एकदा खाकुरं घ्यायला इकडे पाहिजे. बायकोचं खाकुरं कडं भारी खाकुरं. बायकोचं खाकुरं नवऱ्यालाच माहिती, आम्हाला सारखं कळलं का? कोणी आता खाकुरं घ्यायला महाराजाचं पुरं होतं खाकुरं. या शब्दाचा अर्थ अगोदर पोट धायची नाही ना, अगोदर ते करावं वाटतं. पण पुन्हा नको 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 पुन्हा त्याच्यापासून वैराग्य निर्माण नकोच वाटते. ही गोष्ट एकदा अगोदर करते ती, पण पुन्हा ती गोष्ट असेल मनात सुद्धा संसाराचा विषय. पण परमार्थात तसं नाही महाराज. परमार्थात कसं आहे, आज भजन केले उद्या करावाच वाटतं. आज चिंतन केले उद्या करावाच वाटतं. त्यातून कसा येतो? कंटाळा नाही. याला अरे खाल्लं तरी ती पुन्हा खावाच वाटतं. मंदिर नाही का खादऱ्याची खावी वाटते. भेटले भेटची आवडी. आज भेटणारा माणूस खरं सांगा, संसारात आज भेटलेला माणूस उद्या भेट वाटतो. बोला, आज जे तुम्हाला संसारात भेटलेला माणूस आहे उद्या भेट वाटतं का? हा, उदाहरणार्थ एखाद्याचं तुम्ही कर्ज घेतलं, ते कर्जवाला माणूस तुमच्या पुढे हे जाऊ रे आबा माझं 50,000 गावा द्यायचे. आता आज कसं काय भय भय होय आपण द्यावं लागते. आणि उद्याच्याला भेटा द्यावं तुम्ही राहता बरे. त्याच्या अगोदर दुसऱ्या गावाला जावं. दुसऱ्या दिवशी मनुष्य त्याच्या भेटीची काय करतो? टाळाटाळ करतो. नको रे ह्याची भेट. कळलं का? किंवा चोराची भेट तुम्हाला सारखी बी असं वाटते का? आज मला पडलं लिहिलं चोराने, उद्या नाही आज 4 मारल्यात उद्या त्याला 15 मारा मी तुमच्याकडे उभा राहतो असं म्हणजे अजिबात. या शब्दाचा अर्थ संसारात कोणती तरी गोष्ट असली, कोणता तरी विषय असला, पण सेवित आनंद आहे. विठ्ठल हे चित्त प्रपंच असून पण अगोदर कसं विठ्ठल नाही तुमचं. आता काय विठ्ठल जंपच घेऊ तुम्हाला. तुकाराम महाराज तुका म्हणे त्याचे कळले आम्हाला जे कर्म धर्माने मिळालेले भोग सुद्धा नाशिवंत आहे. आणि कर्माने मिळालेले भोग सुद्धा ब्रह्मपद हे धर्मानं मिळालेलं आहे. आणि इंद्रपद हे कर्मानं मिळालेलं. कर्मीचे उरावे, ही सुखदुःखी फळावे, ते भोगावे यावे. ते ह्या एका इंद्राचं पद हे कर्मानं मिळालेलं आहे. आणि ब्रह्मदेवाचं पद हे धर्मानं मिळालेलं. पण ब्रह्मदेवाचं जरी पद मिळालं तरी किती दिवस आहे ते? ब्रह्मादिक पदे खाती शिरारी. ब्रह्मदेव आज नाही उद्या मरणार आहे. इंद्र आज नाही उद्या मरणार आहे. अमर नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात संसारातली कोणती गोष्ट असू द्या आज मिळालेलं दुसऱ्या दिवशी असं वाटत पण त्याला म्हणता येत नाही. तुका म्हणजे पोटात आहे इथं तृप्तीच नाही बुवा. परमार्थिक क्षेत्रामध्ये तृप्तीच नाही. त्याची अतृप्तीच आहे. तृप्ती जर झाली असती परमार्थ करून तर आज केलेलं भजन दुसऱ्या दिवशी करू वाटलं. हे काय का मी काय बोलतो तुम्हाला? परमार्थाला तृप्ती जर झाली असती तर आज केलेलं भजन दुसऱ्या दिवशी माणसाने केलंच नसतं. आज केलेल्या पूजेमध्ये जर तृप्ती जर झाली असती दुसऱ्या दिवशी पूजा केली. पण जेव्हा ती आजही पूजा करते भक्त, दुसऱ्या दिवशी पूजा करते भक्त, तिसऱ्या दिवशी पूजा करते भक्त, या शब्दाचा अर्थ काय? त्याला तृप्तीच होत नाही. माझ्या पांडुरंगाला सतत पाहावं वाटतं. पण संसारात ती गोष्ट पुन्हा पुन्हा असे असं वाटत नाही. असं माझा मुद्दा येत आहे. तुका म्हणे पोट धालेची न धाय पुन्हा खादलेची खाय. जे खाल्लंय
नीट ऐका. पहिला मुद्दा तृप्ती होत नाही हा ह्याचा अर्थ वेगळा बरं का. आणि खाल्लेली काय पुन्हा पुन्हा ते खावं वाटतं ह्याचा अर्थ वेगळा. चला पुन्हा पुन्हा ते करावंच वाटतं ते खावंच वाटतं. तसं ब्रह्मण हा अविट आहे. अविट गे माये विजेना जवळी आहे परी विजेना. अविट आहे आमचा परमात्मा काय आहे अविट. आणि संसारातले सर्व भोग विषय विट. सकाळी केलेली भाजी संध्याकाळी राहते का सर्व विटणार आहे. म्हणून विठले हे चित्त प्रपंचापासून म्हणते वडिलिया अन्ना लानंद कोटीची प्रसन्न का अंगण सूर्य आणि त्याला सांगा. सुरुवातीला तो पती पत्नीला आलिंगन देतो. पती पत्नी मिळाल्यानंतर त्या प्रियताला आलिंगन देतो नाही दे वैराग्य निर्माण होतो मला. प्रपंचातले काही भोग सुरुवातीला अनुकूल वाटतात तोपर्यंत माणसात ते हाय वाटतात असंही वाटतात. पण तेच भोग पुन्हा प्रतिकूल होतात. कारण का या भोगापासून त्याला एकदा दुःख प्राप्त झालं की भोग त्याला आवडत. कोणत्याही संसारातील विषयापासून दुःखाची उत्पत्ती आहे. ईर्ष्या दुःखाची जनिते सर्व दुःखाला जन्म देणारे संसारात विषय आहे. पण हे पुन्हा कारण हे विषय विटे आयुट नाहीत ना. पण तू उभा आहे म्हणतात दुकान रिपोर्ट झाले त्याने खाद्याची खाद्य पुन्हा 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 भगवान परमात्म्याची या ठिकाणी सेवा या ठिकाणी करावं वाटते. त्याच्यात काय आळस निर्माण होऊ शकत नाही.